तर शरद पवार यांची पत्रकार परिषद चालू आहे, आपण थेट जाऊयात. जीव झालेला आहे आणि असा स्टडी केलेला आहे. कोणी स्टडी केला आहे तर असा स्टडी केला आहे. ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन AIMO, या AIMOने असं सांगितलं आहे की नोटाबंदीचा कार्यक्रम राबवल्याच्या नंतर पहिल्या 34 दिवसामध्ये डिमॉनिटायझेशनचा परिणाम मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर 35% जॉब लॉस झाला आणि 50% रेव्हेन्यू उत्पन्न घसरलं. म्हणजे स्मॉल स्केल अँड कॉटेज इंडस्ट्रीवर एवढा परिणाम झालेला आहे. बाकीच्या इंडस्ट्रीवर ते परिणामचे अद्याप सविस्तर आकडे आलेले नाही. आणि म्हणून केंद्र सरकारने ह्या घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या रोजगाराच्या दृष्टीनं, छोट्या व्यावसायिकाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्था, सामान्य माणसाचं अर्थकारण संकटात आणण्याच्या संबंधीचं पाप या सरकारकडनं झालेलं आहे. हा विषय या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून प्रकर्षानं मांडण्याची भूमिका आज आम्ही करतो आहोत. आणि हे एक एक धोरणंही ही जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहेत आणि ती सांगून याच्यावर एक जनमत तयार करणं ही राष्ट्रीय गरज आहे असं समजून या प्रश्नाकडे आम्ही लक्ष घातलेलं आहे. मग याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत, ते घसरले आहेत. त्याला लागणारी साधन सामुग्री आहेत, त्याच्या किमती वाढलेल्या आहेत, जसे खतं, औषधं वगैरे, ते प्रश्न वेगळे झालेलेच आहेत. आणि ओव्हरऑल इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री याचा परिणाम संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि म्हणून आत्ताचं हे सरकार हे देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या ऐवजी लोकांच्या यातना वाढवत आहे असा निष्कर्ष या सगळ्यामधून दिसतोय. बाकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जशी आहे तशी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या 2 सोडल्या तर त्याही निवडणूक आहेत. आणि मुंबईशिवाय इतर 9 महानगरपालिकेच्याही निवडणूक आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जसं मी नरेगाचा आत्ता उल्लेख केला, असे सगळे ग्रामीण प्रश्न, त्या भागातले प्रश्न हे आम्ही प्रकर्षानं मांडतो. आणि साधारणतः एक रिपोर्ट माझ्या कानावर सगळे कसा आहे की ग्रामीण भागामध्ये जिथं जिल्हा परिषदेच्या निवडणुका घातलेल्या आहेत, होऊ घातलेल्या आहेत, त्या सगळ्या ठिकाणी राज्य सरकारच्या कारभाराच्या बद्दलची तीव्र नापसंती, नाराजी या निवडणुकीच्या माध्यमातून रिफ्लेक्ट होईल असा विश्वास त्या त्या भागातल्या लोकांची सुसंवाद सांगण्याच्या नंतर हा मिळतो. आपण सगळे नागरी परिसरात राहतात, त्यामुळे त्याच्याबद्दल मी अधिक काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही जाणताच आहात. मुंबई शहर हे राज्याची राजधानीच नव्हे तर देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे. आणि इथला प्रशासनाचा कारभार हा कोणाकडे येणार यासंबंधीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. सेना आणि भाजप हे गेले अनेक वर्ष या शहराचा कारभार हाकत आहेत. आणि आज ज्या पद्धतीनं ते एकमेकाच्या संबंधीचं वास्तव दर्शन लोकांना करून देत आहेत, त्याच्यामुळं लोकांनासुद्धा या दोन्ही पक्षांच्या बद्दलची स्थिती ही आता लक्षात येईल याची मला खात्री आहे. तो त्यांच्यातला संघर्ष हा मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा चालवणार याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर देत आहे. त्याच्यावर काही अधिक बोलण्याच्याबद्दलची आवश्यकता नाही. त्याचे परिणाम हे काही चांगले होतील असं दिसत नाही. आणि जे मुंबई महानगरपालिकेचं चित्र आहे ते कमी जास्त प्रमाणात इतर महानगरपालिकेतसुद्धा आहे. मी आता पुण्यालाही बघतो आहे, पिंपरी चिंचवडलाही बघतो आहे, पण मला असं दिसतं आहे की बऱ्याचशा महानगरपालिकेमध्ये BJP आणि सेनेला लोक वेगळे निर्णय त्यांच्याबद्दलचे घेतील, विशेषतः मुंबईमध्ये घेतील. याचा अर्थ मी हा काही दावा करत नाही की राष्ट्रवादीची शक्ती प्रचंड वाढेल. राष्ट्रवादीची शक्ती मर्यादित या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होईल.
पण BJP आणि सेना यांच्या संघर्षाचा फायदा हा पूर्ण राष्ट्रवादीला मिळेल अशी स्थिती आज या ठिकाणी आहे. त्याचं कारण आमचं इथं संघटन आणखीन आम्हाला वाढवण्याची आवश्यकता आहे. दुसरी एक गोष्ट या निवडणुकीमध्ये मी पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्याकडून पैशाचा अपार वापर केलेलं चित्र या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने दिसतंय. म्हणजे या निवडणुकीत तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये काँग्रेस किंवा NCP यांची कुठं होर्डिंग किंवा कुठं काही प्रचाराची साधनं दिसत असली तर जरा तुम्ही चौकशी करा. फारसं काही कुठं त्यांच्याकडे काही असं साधनं आहेत असं दिसत नाही. पण दुसऱ्या बाजूला भाजप केवढ्या मोठ्या प्रमाणावर साधन सामुग्री आणि पैशाचा वापर करतायत याचं चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई शहरात आणि सगळ्या नागरी भागामध्ये प्रकर्षानं बघायला मिळेल. आमच्या प्रवक्त्यांनी तर यासंबंधीची आणखीन काही माहिती गोळा केली आणि त्यांनी आकडेवारीसुद्धा ते गोळा करतायत, काही त्यांनी दिली. पण भारतीय जनता पार्टीला त्याचं उत्तर द्यावं लागेल की एवढी मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची शक्ती त्यांची एकदम कशी वाढली आणि कशातनं वाढली त्याचा एक खुलासा त्यांना आज उद्या करावा लागेल. जे लोक सातत्यानं पारदर्शक कारभाराच्या संबंधीची भूमिका मांडत आहेत ते लोक या संदर्भात कशा पद्धतीनं प्रचार करतायत हे दिसते. आणखीन एक गोष्ट दिसते त्याच्यामध्ये साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांच्यावर कुठं भेटीगाठी झाल्याच्या नंतर एक त्यांच्यामध्ये अस्वस्थता दिसते. ती अस्वस्थता अशी दिसते ते असं म्हणतात, आता मला काही फारशी त्याची माहिती नाही, पण ते असं सांगतात की आमच्याकडं वाजपेयींच्यासारखे नेते होते, आमच्याकडे अडवाणींच्यासारखे नेते होते, त्यांनी अनेक वर्ष पक्षाची भूमिका जनमानसाच्या समोर मांडली. पण ती मांडत असताना ही माझी भूमिका आहे, की मी मांडतोय, हा माझा शब्द आहे, असं कुठं अडवाणी किंवा वाजपेयी बोललेलं आम्हाला आठवत नाही असं त्यांचे लोक सांगतात, म्हणजे त्यांच्या अंतर्गत चर्चेतसुद्धा. आणि आज 7 कॅम्पेन हा माझा शब्द आहे, मी या मीच्या भोवती सगळी केंद्रित झालेली आहे आणि मी आणि माझा या संबंधीची केंद्रित करण्याची भूमिका फार वाढली तर आपल्या पद्धतीमध्ये मी म्हणणाऱ्यांची स्थिती काही फारशी चांगली राहत नाही. पण त्याचं भाष्य मी करणं काही योग्य नाही. पण साधारणतः हे चित्र योग्य दिसत नाही, सांगत नाही. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा अजून नीट माहिती नाही त्यांनी माझा शब्द या प्रकारचं भाष्य करायचं ती हास्यास्पद गोष्ट आहे. यापेक्षा मला या बाबतीत अधिक काही सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला आता प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा. आपने कहा कि बीजेपी के पास बहुत पैसा वो चुनाव में पैसा खर्च कर रहे हैं, नोटबंदी का काम जनता को, क्या आपकी पार्टी को हुआ, आप लोग के पास भी पैसे नहीं बचे नोटबंदी को? आपकी पार्टी तो आप लोग नोटबंदी का फटका आपकी पार्टी को हुआ है क्या? नहीं, सभी पार्टी को हुआ है ना. BJP छोड़कर सभी राजनीतिक दलों की यह अवस्था है. मैं उत्तर प्रदेश में देख रहा हूँ, यहाँ कांग्रेस पार्टी की स्थिति में देख रहा हूँ, NCP की देख रहा हूँ, बाकी सभी पार्टी की यह अवस्था है. हो सर, या निवडणुकीला आपण तयार आहात, काँग्रेसची आघाडी करायला पण तयार आहात? असं आहे की मध्यवर्ती निवडणुकीला मी तयार आहे असं म्हणलं. म्हणजे मी आजच म्हणलं असं नाही, कदाचित तुम्हाला स्मरण असेल, कदाचित तुमच्यापैकी कोणी त्या परिसरात हजर असाल तर मी 2 वर्षापूर्वी असं म्हणलेलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्यावेळी येतील त्यावेळी सेना आणि भाजप यांचं जे आत्ता ऐक्य आहे ते ऐक्य संकटामध्ये आलेले दिसेल. हे 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं. मला असं वाटतं आता तशी स्थिती असावी, तर ती आत्ता आपल्याला पाहायला मिळते. आता उद्याच्याला BJP आपली काय भूमिका आहे
ती घेऊन ते पुढे चालले. म्हणजे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सगळं लक्ष शिवसेना प्रमुखांच्यावर केंद्रित झालेलं दिसतं आणि त्यांचा संबंध जो हल्ला आहे ते आपण काय केलं हे सांगण्याच्यासाठी नाही, तिथं फक्त माझा शब्द आहे. पण बाकी सगळे जे बोलत आहेत ते शिवसेना प्रमुखांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याच्या संबंधीची भूमिका प्रकर्षानं ठिकठिकाणी घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचं धोरण दिसते असं शिवसेनेच्या संदर्भातलं. आणि त्याची जे काही धोरण त्यांचं राष्ट्रीय पातळीवर ठरलं असेल त्याची अंमलबजावणी ते आज्ञाधारक म्हणून करत आहेत. पण दुसऱ्या बाजूनं इतका सतत शिवसेनेवर हल्ला झाल्याच्या नंतर शिवसेनेची प्रतिक्रिया येणारच. शिवसेनेची प्रतिक्रिया नाही आली तर शिवसेना कशी, आणि त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया आता द्यायला लागले आणि ती प्रतिक्रिया इथपर्यंत थांबली नाही तर त्यांच्यातलं कोणीतरी नव्या पिढीने सांगितलं की ते थोड्या दिवसात माझी मुख्यमंत्री होती किंवा आणखीन काय काय अशी वक्तव्य सगळी यायला लागलेली आहे. आणि हे असंच जर चालू राहिलं तर पाठिंबा काढून घ्यायचं जर धोरण त्यांनी स्वीकारलं तर निवडणुका येण्याशिवाय पर्याय नाही. त्या निवडणुका नक्कीच येतील. आता ऐकून तर घ्या, तर निवडणुका येणार त्याच्याबद्दल वादच नाही. फक्त प्रश्न असा आहे की पाठिंबा काढून घेणार का नाही या संबंधीची स्पष्टता अद्याप नाही. ते सांगतात आणि ते सांगतात पूर्वीच्यापेक्षा अधिक स्पष्ट सांगतात, ही गोष्ट मी मान्य करतो. पण ते सांगत असताना सहज त्यांनी एक आणखीन शब्द सांगितला की उत्तर प्रदेशमध्ये भाजपने शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय या ठिकाणी जर घेतला तर आम्ही 5 वर्ष पाठिंबा देऊ. त्यामुळे त्यांनी एस्केप रूट ठेवलेला आहे. आपली सत्ता पुन्हा चालू ठेवण्याच्यासाठी काहीतरी सांगितलं पाहिजे आणि सत्ता जर जात असेल तर कर्जमाफीचा निर्णय घ्यायला फडणवीसांना काही अडचणी येणार नाही. UP ज्या अर्थी ते घेत आहेत त्या अर्थी किंवा घेण्याचा शब्द देतात त्या अर्थी इथे गव्हर्नमेंट वाचवायचं का कर्जमाफी हा प्रश्न असेल तर कदाचित ते कर्जमाफी करतील, सरकारही वाचेल, शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांना स्वास्थ्य लावेल आणि ह्या बाकीचे सगळे जे प्रश्नाची आपण चिंता करतो ते येणार नाही. आता दुसरा प्रश्न जो विचारला की आम्ही पाठिंबा देणार का नाही, आम्ही पाठिंबा देण्याचा यत्किंचितही प्रश्न नाही. निवडणुकीच्या पूर्वी तातडीनं आम्ही ही भूमिका घेतलेली होती. त्याचं मुख्य कारण कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत नव्हतं, शिवसेनेला बहुमत नव्हतं, BJPला बहुमत नव्हतं, सगळे स्वतंत्र लढलेले होते. काँग्रेस आणि आम्ही एकत्र येऊन सुद्धा बहुमत नव्हतं. अशा वेळेला महाराष्ट्रात लगेचच्या लगेच निवडणुका नको या भावनेनं आणि निवडणुका नको करून तिथे सरकार बनलं ते सरकार कधी सत्तेबाहेर आणायचं तो ठरवण्याचा अधिकारी आपल्या हातात आहे, तसं बहुमतच आहे आणि त्यामुळे तशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. आणि दुसरी गोष्ट आमच्या सहकाऱ्यांचं सुद्धा आम्ही चर्चाही केली की 1-2 वर्ष यांना सरकार चालवून द्या, त्याच्याशिवाय त्यांचं वास्तव चित्र जनतेच्यासमोर यायचं नाही. नाही तर लोक म्हणतील त्यांना संधीही मिळालेली नाही. त्यामुळे आता ते 1-2 वर्ष होऊन गेली. यांचे खायचे आणि दाखवायचे जात आता महाराष्ट्राच्या जनतेच्यावर स्पष्ट झालेले. यांचं जे दोघांचं प्रेम संबंध आहे तो किती घनिष्ठ आहे तेही आता महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर ते आता सेपरेट होणार असतील तर मला असं वाटतं की निवडणुका महाराष्ट्रापुरता घेण्याच्यासाठी योग्य काळ आहे आणि त्याला आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. अल्पमतातलं सरकार आपण पूर्वी चालवलं होतं, तसं अल्पमतातलं सरकार चालवू शकतं का नाही. आणि फडणवीसांनी काल नागपूरला म्हटलं की माझ्याकडे 25 आमदारांची बेगणी आहे. ठीक आहे, त्यांची असं की त्यांना हेच म्हणावं लागेल ना, आता माझ्याकडे 25 आहे, मला आणखीन कोणाचा पाठिंबा हे म्हणल्याशिवाय चालणार कसं. कारण ज्या वेळेला सरकार दोलायमान परिस्थितीमध्ये होतं त्यावेळेला त्या सरकारचा शब्दसुद्धा प्रशासन यंत्रणेला ऐकायचं का नाही हा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे आम्हा लोकांच्या बाबतीत प्रशासन यंत्रणेची भूमिका योग्य वेगळी आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी ते कोणाचा शब्द पाळायचा याच्याबद्दलचं तारतम्य पाळतात आणि त्यामुळे आम्हाला कधी त्याची अडचण येत नाही. पण फडणवीसांचा शब्द ऐकायचा म्हणजे कठीण आहे. त्यांच्या शब्दावर जायचं हा कोण भरोसा ठेवणार. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते सांगणं की
की माझ्याकडे 25 आहेत, माझ्याकडे 40 आहेत, माझ्याकडे 30 आहेत. आता काय ते आता हे त्याचा हिशोब हल्ली माझी खडसेंची गाठ नाही, त्याच्या खडसेंच्याकडनं कळला असतो तो हिशोब. नोटाबंदीमुळे मोदींची देशभरची लोकप्रियता घसरत झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्राची भाजपकडून जाहिरात केली जात आहे. त्याच्यात 80% हा चेहरा स्वतः मुख्यमंत्री जसं मी शब्द देणार असं सांगून 80% चेहरा हे नाही आता त्यांनी या 7 कॅन्फरन्समधनं मोदी साहेबांना बाजूलाच ठेवलेलं आहे की आता ते नाणं किती चालेल याची शंका त्यांच्या मनात आली. त्यांचा काय म्हणतात ते त्यांचा एक वर्ग आहे, म्हणजे काय ते विचार काहीतरी असं म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नावर बसून एकत्रित विचार करून पक्षाला सल्ला देणारा आहे. काहीतरी आहे तो शब्द एक RSSचा विसरलो मी. हल्ली जरा त्या सगळ्यांची माझे संपर्क कमी झाल्यामुळं खास शब्द राहिले नाहीत लक्षात. पण त्याच्यामध्ये चर्चा आहे की आता या निवडणुकीचा सगळा खर्च आपण मोदींच्यावर हे ओझं टाकणं योग्य नाही. त्यांच्यावर असं ते दत्तकपुत्र म्हणून युपीमध्ये चाललेले आहेत, त्यावेळी एवढ्या मोठ्या राज्याचं दत्तकपुत्र होऊन ती जबाबदारी ते घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वगैरे शक्यतो त्यांचा वापर जास्त करू नये अशी चर्चा त्यांच्यात आहे. खरी खोटी मला माहिती नाही. पवार साहेब, एक प्रश्न असा होता की भाजपा पैशाचा वापर करता असं तुम्ही सांगताय, साधन सामुग्रीचा, तर तुम्हाला वाटतं की निवडणूक आयोग जाणून दुर्लक्ष करतंय, कारण का मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळीकडे होतं? असं आहे की मी काही निवडणूक आयोगावर काही टीका टिप्पणी आता करणार नाही. आमचे प्रवक्ते आहेत, त्यांनी या बाबतीत काहीतरी निवडणूक तुम्ही काहीतरी निवेदन पाठवलं आम्ही. काय केलं सांगा. नाही, हे जे सगळं होर्डिंग जाहिरातीच्या माध्यमातून पैसे खर्च होत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागा असताना 10 लाखची मर्यादा 22,70,00,000ची आहे. आणि उमेदवारांची मर्यादा असताना 500 कोटी रुपये जर एखादा पक्ष खर्च करत असेल, पैशाचा अपाट वापर आहे. त्या बाबतीत आम्ही लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. महाराष्ट्राच्या कित्येक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये विरोधी पक्ष इतका कधी की सरकारवरती अंकुश होण्यामध्ये कमी पडलं असं दिसलं नाही. तर ही जी परिस्थिती आता जी दिसते आहे त्या काही 2-3 वर्षामध्ये, त्याचं कारण काय? आणखी ही परिस्थिती बदलण्याची शक्यता भविष्यात आहे का? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पुढचा पक्षापुरतं मी सांगू शकतो, सगळ्या विरोधी पक्षाचं मी सांगू शकत नाही. निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही 41च्या संख्येवर ज्यावेळेला पोहोचलो आणि राज्य ज्यावेळेला भाजपच्या हातामध्ये आलं, त्यावेळेला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची बसून आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला की या सरकारवर लगेचच्या लगेच हल्ले करायला नको. त्यांना संधी आपण दिली पाहिजे, 1-2 वर्ष. नाही तर लोक असं म्हणतील की 15 वर्षे हे सत्तेवर होते, एक दिवस सत्तेपासून बाजूला गेले की लगेचच त्यांनी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले. त्यांना संधी द्यायला पाहिजे ही सहानुभूती लोकांच्याच होईल. त्यापेक्षा आपण 2-2.5 वर्ष गप्प बसू आणि त्यानंतर आपल्याला संधी मिळेलच. आणि आता ते आमचं स्वरूप आम्ही या निवडणुका सगळ्या संपल्याच्या नंतर स्वच्छ करायला सुरुवात करू. कुठल्याही वृत्तपत्राच्यावर अशा प्रकारची बंदी मागणं ही अत्यंत चुकीची आहे, लोकशाहीच्या विरोधी आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आणि या प्रकारची मागणी करतात याचा अर्थ त्या पक्षामध्ये जी एक प्रवृत्ती आहे करत सगळ्या सत्ता केंद्रित करून एक हुकुमशाहीचा पुरस्कार करणारी, त्याचं हे लक्षण आहे, त्याचंही द्योतक आहे. म्हणजे एखादा राजकीय पक्ष आणि तोही सत्तेवर असलेला एखाद्या वृत्तपत्रावर बंदी घाला असं सांगूच कसं शकतो, याचंच मला आश्चर्य आहे. पण सत्ता इतक्या लवकर डोक्यात चढते हे काही माहीत नव्हतं. आम्ही फार वर्ष सत्तेत होतो, पण हा एवढ्या लवकर सत्तेचा हा जो काय आहे तो इतक्या लवकर चढतो याचं एक उदाहरण त्यांनी दाखवलं आहे. पण बरं आहे, त्या निमित्तानं वास्तव चित्र या सगळ्यांचं हळूहळू स्पष्ट होतं. अमित शाह ने कहा कि नोटबंदी पर विपक्षी दल चाहे कितने भी आरोप लगा ले लेकिन जनता खुश है, आप चाहो तो इस पर रेफरेंडम करवा लो. क्या आप इस पक्ष में कि नोटबंदी पर एक जनमत संग्रह होना चाहिए? गवर्नमेंट इनके हाथ में है, सरकार इनके हाथ में,
तो हमें पूछने की क्या ज़रूरत है, वो ज़रूर कर सकते हैं। एक मौका मिलेगा लोगों को भी, लोगों को मौका मिलेगा। अमित शाह के बारे में भी जनमत करना हो कि देश के लोकप्रिय नेता है, तो ये भी कर सकते हैं, तो ये भी एक संधि मिलेगी। पवार साहब, ये 5 राज्यों के चुनाव नतीजे आएंगे, जहाँ भी जो चुनाव नतीजे आएंगे, क्या एक तरह से जनमत नहीं होगा मोदी जी के लिए, उनके नेतृत्व के लिए? असं आहे की तो पहिल्यांदा निकाल तर येऊन जा, आल्यावर आपण त्याच्यावर भाष्य करू ना. आधी म्हणजे अजून कशाचा काही पत्ता नाही, त्याच्या आतच कशाला भाष्य करू. मुंबईमध्ये नेमकं काय होईल, तुमचा काय अंदाज? मुंबईमध्ये किती कोणाला जागा मिळते असं काय अंदाज? असं आहे, मी मगाशी सांगितलं की आम्ही काही इथं फार प्रभावशाली आहोत अशा प्रकारचं नाही. आमची जी एक स्ट्रेंथ आहे त्याच्यात थोडीवर वाढ होण्याची परिस्थिती आम्हाला दिसते. पण खरा संघर्ष ही गोष्ट मान्य केली पाहिजे, भाजप आणि सेनेचा आहे. आणि त्याच्यात संघर्ष असला तर अपर हँड हा भाजपचा नाही हेही दिसते त्याच्यामध्ये. पण नाही म्हटल्याच्या नंतर साधन सामुग्री सत्ता या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपला जो दुसरा मित्र आहे त्याला क्षीण कसं करायचं एवढा एक मी कार्यक्रम घेतलेला दिसतोय. हा मला काही तो इथल्यापुरता सीमित दिसत नाही. मी दिल्लीमध्ये अनेकदा बघतो भारतीय जनता पार्टीचे काही नेते लोक आपसात चर्चा करतात, त्यावेळी त्यांचं लक्ष हे इतर विरोधी पक्ष महाराष्ट्रात नसतं, शिवसेनेवर असतं. आणि शिवसेना कशी क्षीण करायची याबद्दलची चर्चा त्यांच्यामध्ये होत असते. तर त्यामुळे त्याचा हा भाग असू शकतो. काँग्रेस आघाडीच्या काळात कधी प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाबद्दल त्या लोकांनी त्यांना संपूर्ण त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याची कधी भूमिका केलेली दिसत नाही. मग भाजपलाच अकाली दल असू दे किंवा बाकीच्या जनता दल असू दे किंवा इथे शिवसेना होती, बिजू जनता दल किंवा इथे शिवसेना असू दे, त्यांच्या आधारे मोठं व्हायचं आणि नंतर नष्ट करायचं, ही त्यांची स्ट्रॅटेजी काय नाही, स्ट्रॅटेजी आजची हे नेहमीचीच आहे ना. हे काय आजच घडलेली नाही. ते नेहमीच ते कुठे जातात किंवा कुणाला बरोबर घेतात, त्यांना बरोबर घेतलेल्यांच्या डोक्यावर किंवा खांद्यावर पाय टाकून फिरू जायचं आणि आपली उंची वाढवायची हा प्रयत्न त्यांचा सातत्यानेच असतो. मग ते काय त्यांच्या धोरणाचा भाग आहे. त्यामुळं त्याच्यात नवीन काही नाही. मग अकाली नाही तोच अनुभव होतो आहे. आणि साधारणतः मी आता पंजाबमध्ये सुद्धा माहिती घेतली तर विचार अकालींना यांच्या सहभागाची मोठी किंमत द्यावी लागेल असं दिसते. हातातनं राज्य जाईल असं दिसतं. आणि इतर ठिकाणी सुद्धा हीच स्थिती दिसते. 15 वर्ष आपलं सरकार महाराष्ट्रात होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, 2.5 वर्ष आता या सरकारला होती. तर एवढ्या काळात त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने जेवढे आटोकाट प्रयत्न केले, तर 15 वर्षात मुंबई महापालिका आपल्याला मिळावी किंवा राष्ट्रवादीचं इथं वर्चस्व निर्माण व्हावं असा प्रयत्न कधी राष्ट्रवादीकडून झाला नाही, की झाला तर त्याला आपण यश आलं नाही, झाला नाहीच ना. त्यामुळे आणखीन कशाला करायचं असं. आणि असं आहे की प्रत्येक पक्षाचा काही बेस असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा बेस आणि आमची जी लिडरशिप आहे त्याची मानसिकता हा इसेन्शियली ॲग्रिकल्चर आणि रुरल लिडरशिप आणि रुरल पॉप्युलेशनवर आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेसमध्ये मोठा पाठिंबा देणारा वर्ग हा पुन्हा मराठी भाषिकांचा अधिक आहे. आणि तो इतरच आम्हाला बघायला मिळतो. ज्या वेळेला मुंबईमध्ये आम्ही येतो त्यावेळेला त्या मराठी भाषिकांची स्पेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म होण्याच्या पूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी ऑक्युपाय केली. आणि त्यांच्या आपण पाहत होतो शरद पवार यांची पत्रकार परिषद चालू होती. या दरम्यान सेना भाजप पक्षातल्या वादाचा फायदा राष्ट्रवादीला होईल असं वक्तव्य त्यांनी केलंय. तर सरकारची धोरणं जी आहेत ती जनता विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय नोटाबंदीवर देखील कडकडून टीका केली आहे. नोटाबंदीमुळे लघु उद्योगांवर परिणाम झालाय, शेतीवर परिणाम झालाय असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे.